कोल्हापुर जिले के कोरली गांव में रहने वाले 8वीं कक्षा के छात्र समर्थ पाटिल ने अपनी रचनात्मक सोच और मेहनत से एक अनोखी दोपहिया गाड़ी तैयार की है। समर्थ के घर में उपलब्ध सामग्री, कबाड़ के सामान, दो पुरानी साइकिलें और एक पुराने बाइक इंजन का उपयोग कर ये जुगाड़ू वाहन बनाया गया है। अप्रैल के अंतिम सप्ताह में शुरू किए गए इस प्रयोग को उसने महज 1 महीने में सफलतापूर्वक पूरा कर लिया। वाहन तैयार करने के दौरान आने वाली तकनीकी चुनौतियों को समझाने और दूर करने के लिए उसने YouTube ट्यूटोरियल्स और आर्टिफिशियल इंटेलिजेंस यानी AI की भी मदद ली। समर्थ के इस नवाचार की सोशल मीडिया पर खूब सराहना हो रही है। परिवार ने भी उसे हर कदम पर मार्गदर्शन दिया। अब समर्थ भविष्य में इसी तरह एक चलने वाली 4 पहिया वाहन गाड़ी बनाने की तैयारी कर रहा है। नमस्कार, माझे नाव समर्थ शिवम पाटील। आपण एक गाडी बनवलेली आहे व या गाडीला साहित्य लागणारे गॅरेज वाल्याकडून मिळवलेले आहे। फ्री व्हील व चेन ही गॅरेज वाल्याकडून घेतलेली आहे व इंजिनचा गड्डा आपण जुन्या बाजारातून आणलेला आहे, 3000 पर्यंत आणलेला आहे। टॉकी आपण एक बारकी गाडी तयार केली, तिची टॉकी आहे, किल्ली स्विच यामा कंपनीचा वापरलेला आहे व ह्यो पण गॅरेज वाल्याकडून घेतलेला आहे। मोठी गॅरेज वाल्याकडून घेतलेली आहे। जुनी क्लच एमईटीचा वापरलेला आहे। वायर आहे ती स्प्लेंडर गाडीची आहे व ह्याला स्टँड आहे स्प्लेंडर गाडीचाच आहे। चाकही सायकलीची आहे आपली व हे हँडल आणि हे हँडल गाडीसारखं केलेलं आहे। हे आपण बारकी गाडी केली तर त्याचं हँडल वापरलेलं आहे। किती दिवस लागले आणि कशा प्रकारे तुम्हाला मदत मला ही गाडी तयार करायला 1 महिने तर लागलेला आहे। कसं सुचलंय काय गाडीत कशी तयार करायची? आपण 4 व्हीलर केली, ती चाक मोठी लागत ती म्हणताना आपण ती कॅन्सल करून मग आपण ही गाडी तयार केलेली आहे। जेव्हा तयार झाल्यावर कसं वाटलं? छान वाटलं, भारी वाटलं। गाडी धावते। पुढं काय 4 व्हीलर करायचा पण मोठ्या टायरी मिळाल्या तर